हॅलो, तुम्ही आताच्या आता मायनी रोडलाय. मला काही नाही ऐकून घ्यायचं. काही नाही झालं सांगते तुम्हाला. काय झालंय? काय झालं? हा काय झाले? काय सांगतील का नाही? काय झालंय ती? हा कशा बाहेर रडती आज? कशा बाहेर रडत्या का रडत्या हा प्रश्नाला काय अर्थ नाही. तुम्हाला वाटत होतं ना मी सुखात राहावी, लय सुखात आहे. हो, कोट्याचा बंगला आहे, घरी 4 गाडी येत्या, सगळं लय सुखात आहे. अहो पण तिथे मी सुखात आहे का त्याचा विचार केला का कधी? सगळं असताना तू रडतेस का मग? हा काय झालंय त्याचं नक्की सांगतील का नाही? अहो अहो पप्पा, तुम्हाला वाटत होतं ना पैसा असावा, जमीन असावी, जुमला असावा. अहो पण तो माणूस चांगला पण असावा. तुमच्या मर्जीप्रमाणे लग्न केलं. मला किती त्रास होतोय त्याचा तुम्हाला माहित आहे का? सारखी सासू टोचून बोलते, गरीबाच्या घरात आणलेली आहे, हिच्या मानं काही हुंडा दिला नाही. ननद आहे सारखी चिडवायला, आणि नवरा कुत्र्यागत मारतोय मला. ही कधीपासून तुझ्यावर होतंय असं? तू कधी मला फोन केलास का? हा आणि अचानक तुला असे म्हणते म्हणून मला सांगतेस? काय सांगू आणि कसं सांगू त्या बापाला? ज्या बापाला वाटत होतं आपली मुलगी जर श्रीमंताच्या घरात गेली तर सुखात समाधानात नांदल. अहो मी माझं दुःख माझ्या पदरात लपवत होती, पण ती माणसं माझ्या जीव उभेतली. जीव अगं तू ह्याच्या पाठीमागं आम्हाला काय बोललीच नाहीस? काहीतरी समजून सांगितलं असतं, काहीतरी मार्ग काढला असता का नाही? आणि तू आता मला सांगतेस आता कसं करायचं? मार्ग काढा ना. माझ्या गळ्याला कधी फास लागतोय ना याचा पण मार्ग काढ. हो, तुम्ही लय गर्वाने सांगत होता ना मोठ्यांच्या घरात गेली, मोठ्यांच्या घरात गेली. अहो पण त्या मोठ्यांच्या घरात नोकरांसारखं मला वागणूक दिली जात्या. अप्पा, अहो आयुष्यात पैसा म्हणजे सगळं काही नसतंय. व आयुष्यात प्रेम लागतं जीवन जगण्यासाठी. पैशानं फक्त गरजा पूर्ण होतात आणि माणुसकीनं मन भरतं. आणि आपल्या मनावर जर ज्या इजा होत्या, जे त्रास होतोय ना, तो तुम्ही नाही समजू शकणार. बघ हे शेतकरी बाप, काय तू चांगल्या घरी जाशील, तुला कपडा लता चांगला मिळेल, ही असल्या अपेक्षेनं मी तुला तिथे दिली होती. असलं मोहरा होईल म्हणून मला वाटत नव्हतं. काय हो अप्पा, कपडा लत्ता तर नुसतं अंग झाकायला असतोय, पण मनाचं जे चाललंय ना त्याचं काय करणार आहे तुम्ही? एक दिवस सुद्धा व्यवस्थित वागली नाहीत माझ्या बरोबर ती लोक. तुम्ही म्हणत होता की त्या पोराबरोबर बोलू नको, तो पोरगा गरीब आहे. अहो गरीब असताना त्यानं मला सुखाचं घात चारलं असतं. अहो त्यानं मला ते आयुष्य दिलं असतं जी भल्या भल्यांच्या नशिबात नाही. पण आता काय करू मी? या पोराचं नाव काढ नको मग म्हणतोय की नाही, कानपाड फोडी. फोडा ना. आता आयुष्यच माझं पूर्ण बिघडवलंय, आता कानपाड पण फोड. हे बघा अप्पा, मला कोणाची बराबरी नाही करायची, आणि मला एखाद्याच्या घरात नोकरांनी राहण्यापेक्षा ना कुणाच्या तर घरची मालकीन झाली असती ना तर ते परवडलं असतं. भले ते गरीबाचं घर असतं. अहो मी झोपडपट्टीत राहिली असती, शानखान काढून, पण मी स्वतःला स्वाभिमानानं जगवलं असतं. पण काय, तुम्हाला पैसा महत्वाचा आहे. अहो पण त्या पैशा माग माझं किती हाल होत आहे. माझ्यावर कशी वागते ती बघाय आलंय का? बघा. घाबरड नको. काय कसं असेल तसं काढलं पाहिजे. काय चल मी तुझ्या घरी सोडून येतो. काय 4 गोष्टी समजून सांगतो, नाही ऐकलं ना मी शेवटी तुझा बाप आहे. मी काय करायचं माझा बाप आहे ना, मग विचार करा माझा. मोठ्या गावाला जाळून मारलंय त्यांनी, तिथे पाठवणार नाही का मला? तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला समाधान भेटणार नाही. छ्याला जाळून मारलं आणि इथं जर सांगितलं गॅसचा स्फोट झाला म्हणून, आणि अशी ते आता नाही, आता अजिबात पोरगी तिथं सोडणार नाही. चल माझा मी आपल्या घरी घेऊन जातो. चल. थांबा अप्पा, तुम्हाला त्या समाजाचा लय विचार होता ना, आता कुठे गेला तुमचा समाज? तुम्हाला माझ्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा होता. मग आता मरते ना मी, सोडा मला तिथं. काय त्रास होतोय तुम्हाला? जशी दुसऱ्याची लेक त्या घरात मेली तशी माझी लेक मरून देणार नाही. काय हो अप्पा, पैसा महत्वाचा असतोय ना,
तिथं पैशाच्या जर घरामध्ये गेलो श्रीमंताच्या घरात तर चांगलं असतं या 4 माणसं नावाच येते ना. आणि आता जर तुम्ही मला तुमच्या घरी नेलं तुमचा समज नाही का नाव ठेवणार. एक पोरग जी माझ्या जीवापाड प्रेम करत होतं गरीब आहे म्हणून त्याच्यावर माझं लगीन लावलं नाही. आणि त्या श्रीमंत भिकाऱ्यांच्या घरात तुम्ही मला घालवलं आणि त्यांनी काय अवस्था केली माझी. आता तुमचा समाज काय बोलणार नाही का? हा, उत्तर द्या मला. हे बघ पोरे, चुकलो मी माणसावर, काय मी चुकलो काय. आता इथून पुढे अशी चूक होणार नाही. पप्पा तुम्ही मला माफ करा. आता तुम्ही मला जेवढी साथ दिली तेवढं ठीक आहे. तिथनं पुढे माझं आयुष्य कसं जगायचं ना मी बघते. तुम्ही नका लय ताप करून घेऊ. तुम्हाला जावा तुम्ही. चल.